चला एक कल्पना करूया, भारताची कोकण किनारपट्टी आणि तिथे असलेला एक अगदी शांत निर्मळ समुद्र किनारा. डोळ्यासमोर आणा समुद्राच्या लाटा कशा शांतपणे किनाऱ्यावर येत आहेत आणि नारळाच्या झाडांमधून मंद हवा वाहतीये. खरं तर गणपतीपुळे हे फक्त एक ठिकाण नाहीये, तो एक अनुभव आहे. तर चला याच अनुभवामध्ये जरा खोलवर जाऊया, बघूया जिथे निसर्ग आणि श्रद्धा एक होतात तिथे नेमकं काय घडतं. म्हणजे बघा, इथे पोहोचताच आपलं स्वागत होतं ते पांढऱ्या शुभ्र वाळूने, एकदम स्वच्छ पाणी आणि चारही बाजूंनी पसरलेली हिरवळ. हे अस्सल कोकणी सौंदर्य पाहिल्यावर डोळ्यांना आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते, नाही का? आता हा प्रश्नच या सगळ्या कथेचं मूळ आहे. विचार करा, या साध्या दिसणाऱ्या किनाऱ्याच्या वाळूखाली असं काय दडलंय ज्याने या जागेला इतकं खास, इतका पवित्र बनवलं आहे. चला या रहस्याचा उलगडा करूया. तर आपल्या या प्रवासाचा पहिला टप्पा आपल्याला घेऊन जातो थेट या जागेच्या नावाकडे. हो, कारण या रहस्याची पहिली किल्ली तिथंच सापडते. या गावाच्या नावातलंच त्याचं सगळं सार दडलेलं आहे. गणपती आणि पुळे म्हणजे वाळूचा ढिगारा. या नावामागचं कारण आहे इथलं एक प्राचीन गणपती मंदिर, जे या जागेची खरी ओळख आहे. आज आपण जे मंदिर बघतो त्याची रचना जवळपास 400 वर्ष जुनी आहे. जरा विचार करा, एका टेकडीच्या पायथ्याशी अगदी समुद्राला लागून असलेलं हे मंदिर कितीतरी पिढ्यांच्या श्रद्धेचं साक्षीदार आहे. आणि आता आपण गणपतीपुळ्याच्या त्या कथेला स्पर्श करणार आहोत, जी या जागेचा खरा आत्मा आहे. ही आहे स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेल्या मूर्तीची कथा. ही गोष्ट आहे सुमारे 1600 वर्षांपूर्वीची. बाळभटजी भिडे नावाचे गृहस्थ होते, जे एका मोठ्या संकटात सापडले होते. त्यांनी अन्नपाणी सोडून गणेशाची आराधना सुरू केली. असं म्हणतात की तेव्हा स्वतः गणेशाने त्यांना दृष्टांत दिला आणि त्याचवेळी एक चमत्कार घडला. एका गुराख्याने पाहिलं की भिडे यांची एक गाय एका विशिष्ट ठिकाणी स्वतःहून दूध देत होती. जेव्हा ती जागा स्वच्छ केली तेव्हा तिथे गणेशाची स्वयंभू मूर्ती सापडली. या मंदिराचा इतिहास बघितला ना तर लक्षात येतं की हे स्थान नेहमीच श्रद्धेचं केंद्र राहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत प्रत्येकाने या स्थळाच्या जडणघडणीत आपलं योगदान दिलं आहे. या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं तोंड पश्चिमेकडे आहे, समुद्राच्या दिशेने. त्यामुळेच या देवतेला पश्चिमद्वार देवता म्हणजे पश्चिम किनाऱ्याचा रक्षक मानलं जातं. पण थांबा, गणपतीपुळ्याचा अनुभव फक्त मंदिरापुरता नाहीये. ह्याच्या आजूबाजूला एक प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठेवा आहे. इथे जवळच मालगुंड आहे, कवी केशवसुतांचं जन्मगाव. 17व्या शतकातला जयगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आरेवारे बीचवरचा सूर्यास्त तर मुळीच चुकवण्यास आहे. प्राचीन कोकण संग्रहालयात आपल्याला कोकणी जीवनशैली जवळून बघायला मिळते. आणि हो, हा सगळा अनुभव घेतल्यावर बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे गरमागरम उकडीचे मोदक खाल्ल्याशिवाय ही सफर पूर्णच होऊ शकत नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण श्रद्धा आणि इतिहासाच्या नजरेतून गणपतीपुळे पाहिलं. पण जर आपण हीच जादू विज्ञानाच्या भाषेत मोजायचा प्रयत्न केला तर? हो, खरंच असा एक प्रयत्न झाला आहे आणि त्याचे निष्कर्ष ते तर खूपच आश्चर्यकारक आहेत. चला बघूया. तर संशोधकांनी ॲनालिटिकल हायरार्की प्रोसेस किंवा AHP नावाची एक खास पद्धत वापरली. आता हे नाव जरा किचकट वाटेल, पण हे सोपं आहे. समजा आपल्याला एखादी गोष्ट निवडायची आहे तर आपण वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व देतो, बरोबर? ही पद्धत अगदी तसंच काम करते. यात निसर्ग सौंदर्य, इतिहास, सोयीसुविधा अशा अनेक घटकांना एकमेकांच्या तुलनेत गुण दिले जातात आणि मग ठरवलं जातं की पर्यटकांसाठी नेमकं काय जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथेच बघा खरी गंमत आहे. एका बाजूला आहे तब्बल 400 वर्षांपासून चालत आलेली श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला आहेत 0.07 आणि 0.08 असे काही आकडे. आता हे आकडे म्हणजे काय? यांना म्हणतात कन्सिस्टन्सी रेशो. विज्ञानाच्या भाषेत हा आकडा जेवढा कमी असतो ना, तेवढं सर्वेक्षण जास्त अचूक आणि विश्वासार्ह मानलं जातं. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की ज्या लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता त्या सगळ्यांची मतं जवळजवळ सारखी होती. म्हणजे बघा, जे आपल्याला श्रद्धा इतकी शतकं सांगत आली आहे तेच आजचं विज्ञान आकडेवारीतून सिद्ध करतंय की हो, हे स्थान खरंच खूप विशेष आहे. या अभ्यासानुसार पर्यटकांना आकर्षित करणारी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, तर ती आहे समुद्र किनाऱ्याची रचना, जिला तब्बल 28% महत्त्व मिळालंय. त्यानंतर येतात वाळूचा रंग आणि आजूबाजूचा परिसर. हेच तर आपण सुरुवातीला बोललो होतो नाही का, इथला सुंदर किनारा. आता सामाजिक आणि आर्थिक घटकांमध्ये पाहिलं तर पर्यटन स्थळापासूनचं अंतर, राहण्याची सोय आणि पर्यटकांची गर्दी या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या ठरल्या.
हे आकडे आपल्याला एकच गोष्ट सांगतात, निसर्गाचं वरदान असलेल्या जागेला जेव्हा चांगल्या सुविधांची जोड मिळते तेव्हाच ती एक यशस्वी पर्यटन स्थळ बनते. या नकाशात सभोवतालचा जमिनीचा वापर असे तांत्रिक शब्द आहेत, पण प्रत्यक्षात ते काय दाखवतात? तर ते दाखवतात आजूबाजूची जंगलं, गावं, किल्ले आणि नारळाच्या बागा, ज्या गोष्टी या जागेला तिचं खरं रूप देतात. म्हणजे बघा, विज्ञान आणि वास्तव इथे कसे एकत्र येतंय. बरं, आता या जागेबद्दल इतकं काही जाणून घेतल्यावर इथे भेट देताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून या जागेचं पावित्र्य आणि सौंदर्य असंच टिकून राहील. तर मग इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? हिवाळ्यात हवामान एकदम छान असतं आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात तर कोकणचं हिरवंगार रूप बघण्यासारखं असतं आणि उन्हाळ्यात गर्दी कमी असते, त्यामुळे खर्चही कमी होतो. इथे आल्यावर काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मंदिराच्या नियमांचं पालन करणं, परिसर स्वच्छ ठेवणं आणि समुद्राच्या शक्तीचा आदर करणं, या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण यामुळे आपला प्रवास अधिक चांगला होतो आणि आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही हे सौंदर्य असाच अनुभवता येतं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, गणपतीपुळ्यासारखी ठिकाणं जसजशी प्रसिद्ध होत आहेत तसतसं पर्यटन आणि संरक्षण यांच्यात एक संतुलन साधणं गरजेचं आहे. तर या जागेची क्षमता वाढवताना तिचा मूळ आत्मा, तिचं पावित्र्य आणि तिची शांतता आपण कशी जपणार आहोत यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.